22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी ठाण्यातून 51,000 दिवे पाठवले जाणार आहेत। या उत्सवासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनीही पुढाकार घेतला असून लोकसहभागातून 51,000 दिवे अयोध्येला पाठवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। यासाठी ओवळा गाव येथे राम मंदिर उत्सव साजरा करण्यात आला। यासाठी 25 फूट उंच असणाऱ्या हनुमान मंदिरात हजारो दिवे लावण्यात आले। यावेळी ओवळा घोडबंदर रोड परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते। विशेष म्हणून सर्व जी संकलन केंद्र असतील त्या माध्यमातून 51,000 दिवे नेण्याचा संकल्प केलेला आहे। तसेच आपण बघत असाल इतर राज्यांमध्ये राजस्थान येथून असलेले विशेष साहित्य व दगड याच्या माध्यमातून तिकडे त्या मंदिराची उभारणा होत आहे। केरला येथून होत असलेल्या त्या मूर्तीची साकारणा असेल, बरोबर जोधपूर येथून असलेले 700 किलो तूप ज्या अनुषंगाने तिकडे दिवे लावण्याचं काम करण्यात येणार आहे। आणि त्यासोबतच मला असं वाटतं अशा चंद्रपूर आपल्या महाराष्ट्रात असलेल्या तिथून मुख्य द्वार जो आहे तो आपण चंद्रपूर येथे सागवान लाकडाच्या माध्यमातून बनवत आहोत। खिडक्या आपण त्याच्या माध्यमातून बनवत आहोत। वडोदरा येथून 108 फूट उंच जी आहे ती उद्बत्ती आपण नेत आहोत। तर निश्चितप्रमाणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशान्वये आम्ही 51,000 दिवे जे आहे ज्या अयोध्यात नेण्याचा संकल्प केलेला आहे। त्यांच्या या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या उपस्थितीतच आम्ही सगळे आनंदी आहोत आणि आम्हाला फार आनंद आहे की हे सगळं आमच्या तरुण पिढीच्या डोळ्यांसमोर होत आहे आणि आम्ही हे सगळं अनुभव आहोत। आज आम्ही जवळपास 1001 दिवे जे आहेत ते आमचे सगळे महिला मंडळं असतील, बचत गट असतील, माझे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील आणि माझ्या NGOचे सगळे पदाधिकारी असतील, हे सगळे व्हॉलेंटियर्स आम्ही आज इथे जमलेलो आहोत। आणि निश्चितप्रमाणे माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आज या हनुमान मंदिरात आम्ही हीच प्रथा जी आहे येणाऱ्या काळात प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये आणि प्रत्येक पाड्यामध्ये नेऊन जी आहे ते जास्तीत लोकांपर्यंत आज आपण बघू शकले असाल अनेक लोक जे आहेत ते मोहल्ल्यातून असतील, सर्व पलीकडे जाऊन ते आहेत जे या उत्सवात साजरे झालेले आहेत, सामील झालेले आहेत आणि हा उत्सव साजरा करत आहेत। तर निश्चितप्रमाणे आम्हाला या सर्व गोष्टींचा आनंद आहे।